मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते। आणि आज या श्रीमद भागवत गीतेच्या 15व्या अध्यायाला सुरुवात करते। तर आतापर्यंत आपण श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा जो संवाद होता, संसाराचा सार संपूर्ण आपण समजून घेतला की श्रीकृष्ण भगवान विष्णू भगवान कशा कशामध्ये समावलेले आहे, कोणत्या कोणत्या स्थित रूपाने समावलेले आहे। जे लोक अज्ञान बुद्धीने मला पाहतात, ज्ञान बुद्धीने पाहतात, त्यांना कसे चतुर्भुज रूप दिसतं। जे कर्मामुळे मला पाहतात त्यांचे चतुर्भुज रूप विश्वरूप कसे दिसते। जे ज्या ज्या रूपाने विष्णू भगवानाला, कृष्णाला, वामन भगवानाला, दश अवताराला, जे दश अवतार 33 कोटी देवतांचा जो अवतार आहे, अशा या विष्णू भगवानांना जे लोक ज्याला ज्या विश्वासाने बसतात त्यांना सर्व काही त्यांच्या स्वरूपात मूळ प्राप्त होऊन जातात। असं पूर्ण संवादमध्ये या जीवनाच्या सारमध्ये श्रीकृष्ण भगवानाने अर्जुनाला सांगितले की ज्या वेळेस अर्जुन युद्धाला उभा आहे आणि तो म्हणत आहे की हे तर मला माझेच आहे, तर मी यांना मारून मला काय भेटणार आहे, काय होणार आहे। तर त्यावर सारा संसार, सारा जीवनाचा सार श्रीकृष्ण भगवानाने सर्व काही अर्जुनाला सांगितलं। आणि विश्वरूप चतुर्भुज विश्वविराट रूप सर्वप्रथम या अर्जुनाला दाखवलेला आहे की अजूनपर्यंत कोणी माझं हे विश्वस्वरूप कोणी पाहिलं नाही। अर्जुना, हे पार्था, तू माझं हे विश्वरूप आणि विश्वविराट रूप तू पाहत आहे, तर तू कोणत्या रीतीने मला भसतो, मी कशा कशामध्ये आहे, सर्व काही व्यापी आत्मा परमात्मा सर्व कशाला प्राप्त झालेला आहे। आणि आत्मा हा अमर अजर आहे। आत्मा हा कधी मरत नाही, शरीर सोडतो, इकडून तिकडे शरीरामध्ये 84 लक्ष योनीमध्ये 84 योनीमध्ये जन्म घेतो, पण आत्मा मरत नाही। पापरूपी कर्मयोग्याने आणि पाप कर्माच्या कर्मभट्टीमध्ये सर्वांना जाळावं लागतं। तर अशा या संसाराचा पुरा संपूर्ण सार किती छान सांगितला आहे श्रीकृष्ण भगवानाने अर्जुनाला। तर असं तुम्हाला मी संपूर्ण जीवनाचा सार 14 अध्यायांमध्ये सांगून दिलेला आहे की विष्णू भगवानातून कशा कशामध्ये सर्व वृक्षांमध्ये पिंपळ वृक्ष हे सर्वात श्रेष्ठ आहे, सर्व नद्यांमध्ये भगीरथी गंगा नदी सर्वात श्रेष्ठ आहे, आणि देवांमध्ये देव विष्णू भगवानांना सर्वात श्रेष्ठ मानलेला आहे। जो शिवाची पूजा करतो तो विष्णूला जाऊन भेटतो, आणि जो विष्णूची पूजा करतो तो शिवालाच जाऊन भेटतो। तुम्ही शिवाला भजा, रामाला भजा, कृष्णाला भजा, कोणत्या पण देवाला तुम्ही इष्टदेवता आपले मानले, कोणत्याही देवाची तुमच्या भावनेने श्रद्धेने तुम्ही गणपतीची पूजा केली तरी पण ते कोणालाच जाऊन मिळतात। एवढं या अध्यायांमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे। मी म्हणजे या शास्त्रांमध्ये लिहिलेलं मी तुम्हाला श्रवण कथन करून सांगितलं आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला समजवण्याचा मी प्रयत्न केला, मला असं वाटतं। आणि तुम्ही समजले असाल की हे श्रीमद भागवत गीता किती छान आहे, कशा कशात आहे। आणि लक्ष्मीचे रूपसुद्धा याच्यात सांगितलेले आहे की लक्ष्मीसुद्धा मीच आहे, अष्टरूप पण माझीच आहे, वामन अवतार पण माझाच आहे। ज्या तुम्ही ज्या ज्या कान, नाक, जिव्हा, मांड्या, जे शरीर पूर्ण ज्या आत्मरूपाने तुम्ही ज्या देवाला भजणार तो मीच आहे असे संपूर्ण स्पष्टपणे सांगितलेले आहे। म्हणून ही श्रीमद भागवत गीता जो कोणी खूप काही भागवान असतो, त्याच्या जन्मी खूप काही जन्माचं पदरीचं पुण्य कमवलेलं आहे, त्यालाच श्रीमद भागवत गीताचा संसाराचा सारा साध्याय समजमध्ये येईल। जे मूळ आहे, जे अज्ञान आहे, जे मूर्ख आहे, जे अचेतन आहे त्यांना समजणार नाही की हे भागवत काय आहे। म्हणून सर्वांनी हे भागवत गीता समजून घेण्याचे करावे असे स्वतः श्रीकृष्ण भगवानाने अर्जुनाला सांगितले। आणि आता आपले उरलेले आहेत फक्त 4 अध्याय, तर हे 4 अध्यायसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण करून घेऊया। मग याच्यातच आपण ज्या पितृपक्षाच्या ज्या 1 ते 18 अध्याय आहेत, महात्म्य आहे श्रीमद भागवत गीताचे, त्याच्या कमेंट्स आलेल्या आहेत, तर त्यासुद्धा मी तुम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच तुम्हाला श्रवण करून देईल। आणि मग पुढे आपली नवरात्र येत आहे, तर कुलदेवीची कोणती कोणती आपल्याला सेवा करायची, काही 1-2 व्हिडिओ त्याच्यावर येतील। प्रदोष व्रत यावेळेस गुरुवारी येतो आहे, तो गुरु प्रदोषसुद्धा हा खूप महत्त्वाचा प्रदोष आहे। धनप्राप्ती, संतान प्राप्तीसाठी कुठलाही प्रदोष खूप महत्त्वाचा असतो। ज्याला काही संतान प्राप्ती नाही, खूप कमेंट्स आल्या होते की ताई मला इतके वर्ष झाले, तितके वर्ष झाले, तर मला संतान नाही, त्यांनी प्रदोष व्रताची कथा ऐका। जर तुम्हाला शक्य असेल तर प्रदोष
प्रदोष व्रत करा आणि नाही शक्य तर कथासुद्धा श्रवण केली, श्रद्धा आणि विश्वास. असं खूप जण म्हणतात की उपवास केल्याने देव प्रसन्न होईल, असं काही नाही आहे. आता फुटपाथावर आपण रेल्वे फॉर्मवर किती लोकांना कशा लोकांना आपण पाहतो, त्यांचा तर रोजचा उपवास घडतो, मग देव त्यांना का प्रसन्न होत नाही? ते तर रोजच उपाशी राहतात. पण असं नाही आहे. कर्म भट्टीमध्ये सर्वांना जलावं लागतं. तर कर्म पुण्याईमुळे शरीर मरतं, आत्मा मरत नाही. फक्त आपले कर्म आपल्या सोबत राहतात आणि आत्म्यारूपीमधून जन्म घेऊन ते आपल्याला जन्माला येतात. म्हणून या प्रदोष व्रताची कथा आपण आपल्या ज्याला संतान नाही, काही नाही, तर त्यांनी प्रदोष व्रताची कथा, ज्यांना लक्ष्मी नाही, घरात लक्ष्मीची बरकत नाही, तर लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा गुरुप्रदोष आणि त्याशिवाय गुरुप्रदोष पण खूप महत्त्वाचा असतो लक्ष्मीसाठी. तर या दिवशी आपण शिवाला छान शिवलिंगाला अभिषेक घाला. त्या दिवशी फुला फळांनी शिवलिंगाला छान सजवा, मनोभावे त्याची पूजा करा. दुधाने पंचामृताने शिवाला अभिषेक घालून शिवलीलामृत कथेचा 11वा अध्याय नाही तर प्रदोष व्रताची कथासुद्धा आपण श्रवण केली तरी पण 1000 यज्ञ केल्याचे, 1000 गाई दान केल्याचे पुण्य आपल्याला लाभते. आणि या पितृपक्षाची एकादशी मंगळवारी 10 तारखेला येत आहे. तर या पितृपक्षाची कथासुद्धा खूप महत्त्वाची आहे, एकादशीची कथा. तर एकादशीसुद्धा ज्यांना शक्य असेल त्यांनी एकादशी करा. असे काही आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये काही 2-4 व्हिडिओ यांची माहिती द्यायची, म्हणून मी लवकर एक अध्यायामध्ये 1 ते 5 अध्याय टाकून तुम्हाला श्रवण करून देत आहे. म्हणजे संपूर्ण अध्याय तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. संपूर्ण अध्यायाचे पुण्यफळाची प्राप्ती करून तुम्ही आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करू शकता. तर आता आपण श्रीमद भागवत गीतेचा 15व्या अध्यायाला श्रवण करूया. तर त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आहात तर सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा. आणि जसे आता तुम्ही तुमच्या छान गावांच्या कमेंट्स करत आहात, मला खूप आनंद होत आहे तुमच्या छान गावाच्या कमेंट्स ऐकून. सोलापूर, कोल्हापूर, साऊथ आफ्रिका, बोरोली, डोंबोली, सातारा, जळगाव, अंतुर्ले, इच्छापूर, अजून खूप काही बुलढाणा, बीड आहे, त्याच्यात अजून खूप आहेत ज्यांचे गावांची नावं नाही बोलली त्यांनी समजून घ्या, पण आहे कारण खूप काही गावांच्या कमेंट्स आहेत. दुबईला पण आपली कथा गेली पहा. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की आपली कथा कुठून तुम्ही ऐकत आहात, म्हणजे आपल्याला आनंद होतो. आपल्या महाराष्ट्र, आपल्या देशाचा आपल्याला गर्व, अभिमान पाहिजे. आणि आपण ज्या गावात राहतो त्याचा तर आपल्याला गर्व पाहिजे की आपण ह्या गावातून कथा ऐकत आहोत. आपण किती भाग्यवान आहोत. ती तुमची पावर, तुम्ही ज्या घरात राहतात, तुम्ही ज्या गावात राहतात, ते किती पुण्यमयी तुमचं गाव आहे की त्या गावात तुम्ही ह्या कथा ऐकत आहात. म्हणून गावाची कमेंट्स ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा नक्की जाप करायचा 108 वेळा घरात. याच्याने आपले पितृदोष नष्ट होतात, पितृ शांत होतात. पितृदोष काय आहेत आणि त्याची लक्षणे काय आहेत, तर आपण 2 मिनटं मी वेळ काढून तुम्हाला बोलते, कारण वेळ कोणालाच राहत नाही. तुमच्यापासून तर माझ्यांपर्यंत सर्व टाईमाचे खूप बंधन करतो आपण. तर 2 मिनटं मी सांगते तुम्हाला, फक्त जास्त वेळ न घेता. पितृदोष कशामुळे होतो आणि पितृदोषाचे लक्षणं काय आहे. तर पितृ ज्या वेळेस आपण पूजा करतो, समजून घ्या तुम्ही देवपूजा करताय, देवांना स्नान घालत आहेत, या तुम्हाला तुमच्या काही कारण नसताना, तुमची काही चूक नसताना पण तुम्हाला जर घरातल्यांनी रागवलं, या नवरा चिडचिड करतो, या बायको चिडचिड करत आहे घरातून, या मुलगा चिडचिड करत आहे, तर काही कारण नाही आहे त्याला, पण जबरदस्ती काही ना काही भांडण होत असेल तर हे पितृदोषाचे लक्षणं असतात. तर हे पितृदोष जर तुम्हाला कमी करायचं आहे तर उद्याच्या व्हिडिओला सांगितलेलं होतं की पिंपळाच्या झाडाची पूजा करा, याच्याने पितृदोष नष्ट होतो. आणि मुंग्यांना साखर नाही तर गोड नक्की खायला द्या, म्हणजे त्याच्याने आपले पितृ तृप्त राहतात. करोडो लोकांना अन्नदान जलदान होण्याचं पुण्य आपल्याला लाभतं, असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये. तर हे पितृदोषाची लक्षणे असतात. आणि ज्या दिवशी आपल्या घरी श्राद्ध आहे आणि जबरदस्ती कोणी आपल्याला डोके लावत आहे, नाही पण चूक आहे, होतं असं केव्हा की आपल्याला काही चुका नसताना बी डोकं लावतं कोणी असं विनाकारण, पण त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही समजून घ्यायचं की पितृदोषामुळेच एक कारण असतो. असं नाही की आता पितृपक्ष चालू आहे आणि म्हणून हे चिडचिड करताय घरात नेहमी कायमस्वरूपी. तर पिंपळाच्या झाडाला दिवा लावायची आदत टाका. आणि जवळ आसपास झाड असेल तर फक्त कच्चे दूध जर तापवलेलं बी असेल पण त्याला थंड करून घ्या,
दूध, पाणी, काळी तीळ नक्की टाका. पितृदोष समाप्त व्हायला काळी तीळ खूप उपयोगी आहे. आणि शनिवारी मंगळवारी घरात जो चिडचिड करत असेल त्याच्या अंगावरून सुद्धा काळी तीळ 7 वेळा उतारून 3 रस्त्यांवर फेका, नालीत टाका, कुठं बी टाका, एक साईडला. कोणाला त्रास न होय, कोणी तुम्हाला बोले ना की हे काय करत आहे उतारा वतारा, त्याचं बी तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. कॉलनींमध्ये कोणी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये खूप गोष्टी राहतात, अशा डस्टबिनमध्ये टाकून द्या, नाहीतर त्याच्याने सुद्धा चिडचिडपणा कमी होतो. तर असे छोटे छोटे उपाय आपण करत राहायचे आणि निगेटिव्ह ऊर्जा याच्याने कमी होत राहते. तर आता आपण अध्याय 15व्याला सुरुवात करणार आहोत. श्री गणेशाय नमो नमः. कमेंट्स नक्की करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 15वा. श्री भगवान म्हणाले, आदी पुरुष परमेश्वरी रूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेव रूपी मुख्य फांदी असलेल्या ज्या संसार रूपी अश्वत्थ वृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाणी म्हटली आहे त्याचा संसार रूप वृक्षाला जो पुरुष. आता आदी पुरुष आणि भगवान नारायण कशात आहे पा. मी तर ते 2 शब्द खरोखरच मी पहिल्यांदाच मराठी श्रीमद भागवत गीता वाचत आहे, खोटं नाही बोलणार. माझ्याजवळ गीता आहे. मी हिंदीमध्येच अगोदरचे सर्व काही व्हिडिओ हिंदीतच टाकलेले आहेत आणि हिंदी लँग्वेज बी थोडी बोलायला बी मला असं आसानी पण होते, मराठी पण होते, तसं काही नाही. पण आत्ता मी 2 शब्द वाचले, समोर आता पुस्तक उघडवलं तर अश्वत्थ वृक्ष. अश्वत्थ वृक्ष कुठल्या वृक्षाला म्हटलं आहे? पिंपळाच्या. तर हे अश्वत्थ वृक्ष अविनाशी म्हणतात, म्हणजे त्याला कधी नाश न होणारा अजर अमर विष्णूंचा स्वरूप. विष्णू त्याच्या स्वतः वास करतात. विष्णूंचं मूळ स्वरूप उभे आहे, वासुदेवाचे स्वरूप आहे, जो अनंत. अनंत म्हणजे अनंत चौदस आपण म्हणतो, कधी न संपणारे अनंत चौदस. जे अनंत आता चौदस गेलं आपलं विष्णू भगवानांचा सर्वात मोठा दिवस, अनंत अजर अमर. आपण काही ठराविक दिवशी ज्या आपण पूजा पाठ करतो त्या अनंत राहतात आपल्यासोबत, अनंत रूपी पुण्यपैयू राहतात. तुम्ही जे पण कोणी हे श्रवण करत आहे गणेश पुराण, श्री भागवत गीता, ज्या बी कथा, शिवलीला, अमृतच्या, तर ह्या तुमच्या पदरी तेवढं पुण्य तुमचं जमा आहे, तुमच्या पदरी तुमचं कर्म बनलेलं आहे. पण हे कर्म तुम्हाला केव्हा कामात येईल? ऐन वेळेस, ऐन संकटाची वेळेस खरोखर या कथा श्रवण केलेल्याचं पुण्य कामात येतं. म्हणून कथा श्रवण करत राहायच्या. तर हे आदी पुरुष भगवान नारायण वासुदेव नित्य अनंत आणि सर्वांचा आधार असलेल्या व सर्वांच्या वर नित्यधामात सगुण रूपाने निवास करीत असलेल्या या अश्वत्थ रूपाने उभे आहे. ऊर्ध्व नावाने त्यांचा उल्लेख केला आहे. आणि तो मायादी सर्व शक्तिमान परमेश्वर या शंकर संसार रूप वृक्षाचे कारण आहे. म्हणून या वृक्षाला एवढं महत्त्व दिले गेले आहे. म्हणून या संसार वृक्षाला ऊर्ध्वमूल वृक्ष सुद्धा म्हणतात. त्या आदी पुरुष परमेश्वरापासून उत्पन्न होणारा असल्याने त्याच्या नित्यधामाच्या खालच्या भागी म्हणजेच ब्रह्मलोकात निवास करीत असल्यामुळे हिरण्यगर्भ रूप ब्रह्मदेवाला परमेश्वराहून कनिष्ठ म्हटले आहे. आणि तोच या संसाराचा विस्तार करणाऱ्या असल्याने संसार वृक्षाची मुख्य शाखा आहे. जी शाखा आहे ती पिंपळ वृक्षच आहे. म्हणून या संसार रूपी वृक्षाला अधशाखा असणारा वृक्ष पिंपळ वृक्ष म्हणतात. या वृक्षाचे मूळ कारण अविनाशी आहे, कधी न संपणारे पुण्य. तसेच अनादी कालापासून याची परंपरा चालू आहे. खूप अनादी आपण पण नव्हतो, अनादी कालापासून ज्यावेळेस आपण बी जन्माला आलेलो नव्हतो त्या अनादी कालापासून या वृक्षाची पिंपळाची स्वयं विष्णू भगवान त्याच्यामध्ये वास करत असतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करत असतात. अशा या वृक्षांची पूजा केल्याने पितृदोष, काल सर्पदोष, ग्रहदोष नष्ट होतात. म्हणून याला अविनाशी म्हणतात. या वृक्षांच्या शाखारूपी ब्रह्मदेवापासून प्रकट होणारे यज्ञादी कर्माच्या द्वारा संसार वृक्षाचे रक्षण व वृद्धी करणारे तसेच त्यांची शोभा वाढवणारे वेद असल्यामुळे त्यांना पाने म्हटली आहेत. आणि मुळासहित तत्व जाणतो तो वेदांचे तात्पर्य जाणणार आहे. त्या संसार वृक्षाच्या तिन्ही ग्रुप पाण्याने वाढलेल्या तसेच विषय भोग रूप अंकुराचे देव म्हणजे मनुष्य आणि पशु पक्षादी योनीत रूप फांद्या झाल्या आणि खाली सर्वत्र पसरल्या आहेत. तसेच मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता, ममता, वासनारूप मुळेही खाली आहेत. आणि सर्व लोकात व्यापून राहिलेली या संसार वृक्षाचे खूप काही मोठे महत्त्व आहे. म्हणून या वृक्षाला, सर्व वृक्षांमध्ये श्रेष्ठ वृक्ष पिंपळाच्या वृक्षाला सर्वात महत्त्व दिलं गेलं आहे शास्त्रांमध्ये. भगवंताच्या योग मायेपासून या वृक्षाला सर्वात जास्त महत्त्व का दिले गेलेले आहे? कुबेरजीजवळ, बालाजीजवळ, विष्णूजवळ कथा खूप मोठी आहे. थोडंसंच सांगते छोटं. बालाजीच्या नवरात्रात जर मला वेळ भेटला तर तिरुपती बालाजीचा पूर्ण त्यांचा कसा बचपनपासून
तर पूर्ण शिलारूप त्यांनी कसं धारण केलं आहे, कोल्हापूरला माता लक्ष्मी कशी काय आलेली आहे आणि त्यांना तुळशी का सर्वात जास्त प्रिय आहे आणि त्यांची तुळशी ही आई कशी काय बनलेली आहे, ही सर्व कथा फक्त मला वेळ भेटायला पाहिजे. खूप काही जर असा शब्द निघाला तर सर्व डोक्यात राहतात, असं वाटतं खूप काही सांगावं तुम्हाला त्या टॉपिकवर, म्हणून व्हिडिओ पण खूप लॉंग होऊन जातो. तर बालाजीचं ज्या वेळेस लग्न होतं, विष्णूचं जेव्हा कोल्हापूरहून महालक्ष्मी सोडून गेलेली होती विष्णू भगवानाला, तर विष्णू भगवानाला महालक्ष्मी का सोडून गेली, तर विष्णू भगवान ज्या वेळेस रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण भृग ऋषींनी ज्या वेळेस की या पृथ्वीच्या यज्ञासाठी सर्वात देव कोणते महत्त्वाचे देव कोण या यज्ञाचे अनुष्ठान आहे, तर ते परीक्षा घेण्यासाठी ज्या वेळेस हे भृग ऋषी भ्रमण करत होते, त्यावेळेस ते सर्वात अगोदर ब्रह्मदेवाजवळ गेले. तर ब्रह्मदेवाजवळ रजोगुण होता, तर ब्रह्मदेवाजवळ भृगु ऋषींनी ज्या वेळेस सभेमध्ये बसलेले होते ब्रह्मदेवासमोर, तर त्यावेळेस सुद्धा भृगु ऋषी आले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला नमस्कार न करता त्या मंडपात बसून गेले. तर ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, ए भृगु, तू असा येऊन मला नमस्कार न करता कसा काय तू राज्यसभेत बसून गेला. त्यावर खूप मोठी कहाणी शॉर्टकटच सांगत आहे, वेळ भेटला तर नवरात्रच सांगेल. तर त्यावेळेस भृगु ऋषी उठले आणि म्हणाले, ब्रह्मदेवा, तुझ्यात मला असं वाटलं, मी या पृथ्वीच्या ज्यावेळेस पृथ्वी सृष्टी जन्मय होऊन गेली होती आणि सप्तऋषी, मी तुम्हाला कालच सांगितलं, सप्तऋषी ज्यावेळेस अवतरले होते तर परत पृथ्वीचं निर्माण करायचे आणि यज्ञ करायचे असं ज्यावेळेस ऋषींनी सांगितलं, तर कोणते देव निवडले जातील या अनुष्ठानाकरता, तर त्यावेळेस भृगु ऋषी ब्रह्मदेवाजवळ गेले आणि ब्रह्मदेवांनी त्यांना प्रणाम न करता बसले. तर ब्रह्मदेव रागावले आणि म्हणे, तुला समजत नाही, मूर्ख आहे, मला न तू नमस्कार करता डायरेक्ट खुर्चीवर बसून गेला, तुझी एवढी हिंमत. त्यावेळेस भृगु ऋषी ब्रह्मदेवाला म्हणाले, ब्रह्मदेवा, तुझे या पृथ्वी लोकावर, या भूलोकावर एक पण तुझं दर्शन करणार नाही, एक पण तुला नमस्कार करणार नाही, तुला भजणार नाही. मी तर तुझी परीक्षा घ्यायला या इथे आलेलो होतो की तुझ्यात कोणता गुण आहे. या पृथ्वीचे यज्ञ मंडपासाठी जे यज्ञ तयार केले गेलेलं आहे, तर मी तुझी परीक्षा घेत होतो की तू जर तुझ्यात सत्वगुण असेल तर तू त्या यज्ञ मंडपात बसशील, म्हणून तुझ्यामध्ये तर रजोगुण आहे, तू तर राजासारखा अधिकार करत आहे की तू मला प्रणाम न करता खुर्चीवर कसा बसला. तर आजपासून या पृथ्वीवर तुझं मंदिर होणार नाही आणि पृथ्वीवर तुझं दर्शन पण घेणार नाही, तुला भजणार पण नाही. तिथून भृग ऋषी उठतात आणि शिवलोकामध्ये जातात, ब्रह्मलोकमधून शिवलोकामध्ये जातात. शिवलोकामध्ये शंकरजी बरोबर पार्वती माता बसलेल्या होत्या हिमालय पर्वतावर. तर त्यावेळेस त्यांच्या जे सेवक होते त्यांनी अडवलं भृगु ऋषीला की तुम्ही मध्ये जाऊ नका. यावेळेस त्यांचा शंकर आणि पार्वती हे दोघं त्यांच्या गप्पा मारण्याचा वेळ आहे. तर भृगु ऋषींनी हे न ऐकता तिथून गेले आणि डायरेक्ट मध्ये चालले गेले. त्यावेळेस शंकर भगवान बोलले की तुला असं समजत नाही का, आम्ही दोघं जण इथं गप्पा मारत आहे, मी तू कसं काय डायरेक्ट आला. तर भृगु ऋषी म्हणाले की मी तर यज्ञ मंडपाकरता तुझी परीक्षा घ्यायला आलेलो होतो, पण तूने मला न ओळखता डायरेक्ट तूने अहमपणा दाखवला, मीपणा दाखवला. तुझ्यामध्ये तर सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, तुझ्यामध्ये तर तमोगुण आहे म्हणे. तर तू सुद्धा यज्ञ मंडपासाठी, एवढे भृगु ऋषी खूप महान ऋषी होते, तर तुझ्यामध्ये बी यज्ञ मंडपात बसण्याचे योग्य नाही आहे म्हणे. म्हणून तुझ्या या पृथ्वीवर फक्त लिंगाची पूजा होईल, तुझ्या पूर्ण अवताराची पूजा कधीच होणार नाही. या भूलोकामध्ये फक्त लिंगच अवतरलेले राहतील, म्हणून या भूलोकामध्ये फक्त शिवलिंगाची लिंग स्थापना होते, पूर्ण फेस होत नाही, पूर्ण अवतरलेले नाही आहेत. तर हे भृगु ऋषींच्या कारणाने. आणि मग भृगु ऋषी निघतात विष्णू लोकामध्ये. तर विष्णू लोकामध्ये क्षीरसागरामध्ये छान विष्णू भगवान डोळे मस्त मंद मंद केलेले आणि त्यांच्या शेषनागाच्या शय्यावर माता लक्ष्मी पाय दाबत आहे. आणि मग भृगु ऋषींना खूप क्रोध आला की मी ब्रह्मदेवाकडे गेलो, त्यांनी माझा अपमान केला, शिवलोकामध्ये गेलो, शिवाने माझा अपमान केला, तर हा विष्णू तर असेलच. असं असतं त्यांच्या मनात. असं करत करत त्यांना असं वाटलं आता विष्णू भगवानांचे डोळे तर बंदच होते खरोखरच, पण आत्मज्ञानाने विष्णू भगवानाला माहिती होतं की भृगु ऋषी येत आहे. पण त्यांनी काय केलं, भृगु ऋषींनी, त्यांना असं वाटलं यांचे डोळे अर्धे उघडे आहे, विष्णू भगवान माझ्याकडे बघत आहे पण न बघितल्यासारखे करत आहे. तर भृगु ऋषींनी डायरेक्ट श्री विष्णूच्या वक्षस्थलावर लाथ मारून दिली आणि मग विष्णू भगवानांनी हळूच भृगु ऋषींच्या जो उजवा पाय आहे तिथला ज्या अंगठ्याजवळचा
जे आहे ते अंड फोडून टाकले तिथले. आणि मग त्यांना लगेच ज्ञात झालं की अरे आपण काय करून टाकलं, आपण तर विष्णू भगवानाच्या वक्षस्थलावर लात मारून दिली. तरी पण विष्णू भगवान आपल्याला हसत आहे आणि प्रणाम करत आहे की म्हणत आहे की भृगुऋषी तुमचं येण्याचं काय कारण, तुम्ही कसे काय आला. तर त्यात भृगुऋषी एकदम शांत झाले आणि म्हणाले, विष्णू भगवान मी तर यज्ञ मंडपा करता आलेलो होतो, पण ब्रह्मदेवाकडे गेलो होतो, ब्रह्मदेवाने माझा अपमान केला. शिवलोकामध्ये गेलो म्हणून शिवलोकाने माझा अपमान केला. पण तुला तर मी तुझ्या छातीवर लात मारून तू माझ्या पाया पडतोय, माझ्या पायाला धरलं तुने. माझ्या या अंगठ्याजवळचा जो अंडकोश आहे ब्रह्म, त्याचा तू फोड करून मला ज्ञात करून दिलं की मला खूप मी रागात होतो, तर मला शांत करून दिलं. तर तुझ्यामध्ये सत्व गुण आहे म्हणून यज्ञ मंडपासाठी तूच निवडला जाशील. म्हणून अधिपती देवता, विश्वाचे अधिपती देवता विष्णू भगवानाला निवडले गेले आहे. पण हे माता लक्ष्मीला मान्य नव्हतं. तर का, की माझ्या वक्षस्थलामध्ये, माझ्या नवऱ्याच्या वक्षस्थलामध्ये माझा वास आहे आणि माझ्या वक्षस्थलावर लात मारली या भृगुऋषींनी. आणि मी आजपासून या ब्राह्मण भृगूंना श्राप देते की या पृथ्वीवर जेवढे पण ब्राह्मण असतील ते विद्या बेसतील आणि तरच त्यांना पैसे मिळतील, नाहीतर हे सर्व पृथ्वीवरचे ब्राह्मण दारिद्र्य होऊन जातील, त्यांना 1 रुपया मिळणार नाही. म्हणून त्या कालामध्ये महालक्ष्मी मातांनी ब्राह्मणांना श्राप देऊन दिले आहे की विद्या बेचूनच यांना धन प्राप्त होईल. म्हणून प्रत्येक ब्राह्मण विद्या बेचतात, म्हणजेच आपल्या घरी पूजेला येतात आणि त्यांना त्यावेळेसच पैसे भेटतात, दक्षिणा देतो. तर हे माता लक्ष्मीच्या श्रापामुळे हे ब्राह्मणांना घडून गेलंय. भृगुऋषी एक ब्राह्मण होते, पण तरी पण मग माता लक्ष्मीला हा राग आला की विष्णू भगवानाचा, की तुमच्या छातीवर भृगुऋषींनी लात मारल्यावर तुम्ही हसताय, त्यांना प्रणाम करत आहे, तुम्हाला काही वाटत नाही का, तुम्ही असेच आहात, नटकट आहात, तुमचा तर असंच करायचंय. बायको जशी नवऱ्याबरोबर भांडण करते, भांडण म्हणजे काय, तिच्या मनात जो राग असतो ती बोलते, नवरा बायकोंचं भांडण नाही राहत. पण तरी पण महालक्ष्मी माता रागावून गेली, विष्णू भगवानांना सोडून भूलोकावर चालली गेली. आणि भूलोकावर जात 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 माता राणी, खूप मोठी कहाणी नंतर सांगेल, भूलोकावर जात जात मग माता राणी कोल्हापूरला बसून गेली. आणि मग जो विष्णू भगवान हे खूप दारिद्र्य झाले, कारण ज्याच्याजवळ लक्ष्मी राहत नाही तो अनाधीन होऊन जातो, धनहीत होऊन जातो, तो खूप गरीब दारिद्र्य होऊन जातो. तसे विष्णू भगवान खूप दारिद्र्य होऊन गेले होते. आणि मग विष्णू भगवानांना आता सर्वजण कोणी ते वैकुंठ लोक असं झालेलं होतं, एवढं रमणीय लोक, त्याच्यामध्ये खूप तांडव सुरू होऊन गेला, झगडे कलह सुरू होऊन गेले, कोणी कोणाची ऐकत नव्हती. ज्या घरामध्ये पैसा राहत नाही त्या घरामध्ये असेच होत राहतं, तांडव सुरू राहतं, भांडणं सुरू राहतात, कलह होत राहतो, कोणी कोणाची ऐकत नाही. तसं वैकुंठ लोकामध्ये होऊन गेलेलं होतं. मग ज्यावेळेस माता लक्ष्मी भूलोकावर चालली गेली, मग त्यावेळेस दुसरं लग्न, ज्यावेळेस माता लक्ष्मीचाच एक अवतार पद्मावती माताचा आहे, खूप मोठी कहाणी, 3-4 व्हिडिओ बनतील. पण मग विष्णू भगवान ज्या वेळेस दारिद्र्य झाले होते आणि लग्न करण्याचं ज्यावेळेस त्यांनी सोचलं होतं, तर त्यांच्याजवळ 1 रुपया पण नव्हता. मग त्यांनी कुबेराकडून त्या टायमाला 100 करोड मुद्रा, 3300 असे दानमधून कुबेराकडून कर्ज घेतले. आणि त्या कुबेराकडून कर्ज घेण्याचे साक्षीदार कोण होते, पिंपळाचे वृक्ष. मला हे वृक्ष तुम्हाला इतकं महान का आहे, तर एवढी कहाणी या भागवद्गीतामध्ये लिहिलेली नाही आहे, तर मला ती कहाणी आठवण होती म्हणून मी तुम्हाला सांगितली. तर ह्या पिंपळाच्या वृक्षाला एवढं महत्त्व दिले गेलं आहे, म्हणून पिंपळाची वृक्षाची पूजा करा, मी असं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे. तर विष्णू भगवानांना का पिंपळाच्या वृक्षाचा वास आहे असं म्हटलं गेलं. आणि साक्षीदार सुद्धा अश्वत्थ वृक्ष सुद्धा होता. कुबेरजी, विष्णूजी आणि पिंपळाचं वृक्ष त्या कालामध्ये श्रीकृष्णाचा ज्या वेळेस त्रेतायुगामध्ये, द्वापार युगात ज्या वेळेस जन्म झालेला होता, तर पिंपळाचं वृक्ष साक्षीदार होते की कुबेराकडून कर्ज किती घेतलं आणि याला किती फेड करायची. म्हणून तिरुपती बालाजीमध्ये अजून पण कर्ज फेड होत आहे, की अजून ते कर्ज चुकले नाही आहे. म्हणून या तिरुपती बालाजीमध्ये केश मुंडन, कोणी दान, सोन्याचं दान करतील तर त्यांच्या घरी लक्ष्मी माता वास करेल असं सांगितलंय. खूप छान कहाणी आहे ते आपण तर त्यानंतर सांगेल. तर इथं या वर्णन आलेलं होतं, पिंपळाच्या वृक्षाची पूजा करा, म्हणून तुम्हाला एवढी कहाणी मला सांगावी लागली आहे. तर ह्या संसार वृक्षाचे भगवंताच्या योग मायेपासून उत्पन्न झालेला संसार क्षणभंगुर नाशवंत आहे. दुःख रूप आणि त्यांचे चिंतन सोडून केवळ परमेश्वराचेच नित्य निरंतर अनन्य प्रेमाने चिंतन करणे हे वेदाचे तात्पर्य जाणणे होय. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय स्थूल देह
आणि इंद्रिय या हा सूक्ष्म असल्यामुळे त्यांना शाखांचे पालवीचे रूपात वर्णन केलेले आहे। या पिंपळाच्या वृक्षाचे वर्णन सुरू आहे। मुख्य शाखारूप ब्रह्मदेवापासून सर्व लोकांसह देव, मनुष्य आणि पशुपक्ष्यांदी योनीची उत्पत्ती आणि विस्तार झाला आहे, म्हणून त्यांचे येथे फांद्यांच्या रूपात वर्णन केले आहे। अहंता, ममता, वासनारूपमुळे केवळ मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी आहे असे म्हणण्याचे कारण आहे की इतर सर्व योनीत केवळ पूर्वकृत कर्माची फळे भोगण्याचाच अधिकार आहे आणि मनुष्य योनीत नवीन कर्म करण्याचाही अधिकार आहे। स्वरूप जसे सांगितले आहे तसे येथे विचार काली आढळत नाही, कारण यांचा आधी नाही, अंत नाही, तसेच त्यांची उत्तम प्रकारे स्थिरता सुद्धा नाही। म्हणून या अहमता, ममता आणि वासनारूपी अतिशय घट्टमुळे असलेल्या संसाररूपी अश्वस्थ वृक्षाला, पिंपळाच्या वृक्षाला बळकट वैराग्यरूप शस्त्राने कापून त्यानंतर ज्याप्रमाणे झोपेतून जागे झाल्यानंतर स्वप्नातील संसार सापडत नाही, त्याप्रमाणे त्या संसाराच्या शास्त्रात जसे वर्णन आहे तसा तो दिसतो व ऐकण्यात येतो, तसाच तत्वज्ञान झाल्यानंतर उपलब्ध होत नाही। याचा आधी नाही असे सांगण्याचे कारण असे आहे की यांची परंपरा केव्हापासून चालत नाही आहे, याचा पता लागत नाही, याचा अंत नाही असे सांगण्याचे कारण असे याची परंपरा पुढे किती काळ चालू राहील याचा काही पत्ता लागत नाही, याची उत्तम प्रकाराची स्थितीही नाही असे म्हणण्याचे कारण वास्तवात क्षणभंगुर नाशवंत आहे। ब्रह्मलोकापर्यंत सर्व लोक क्षणिक नाश पावणारे आहेत असे समजून सांसारिक सर्व विषय भोगामध्ये सत्ता, सुख, प्रीती, सौंदर्याने भासणे बळकट वैराग्यरूप शस्त्र आहे। स्तरावर अखिल संसार विषयाच्या चिंतनाचा तसेच अनादी काळापासून अज्ञानाचा द्वारा दृढ झाली आहे असे वासनारूपी मुळाचा त्याग करणे संसार वृक्षाच्या अवंतर मुळासह कापणे होय। त्या परमपदरूपी परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे। जेथे गेलेले पुरुष संसार परत येत नाही त्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची पूजा केली म्हणजे आपल्याला सर्व पूजा केलेल्याचे फळ मिळते आणि त्या आदी पुरुष नारायणाला मी शरण आहे अशा दृढ निश्चयाने ते परमेश्वराचे मनन चिंतन केले पाहिजे। ज्याचे मान मोह नष्ट झाले, ज्याने अस्तित्व रूप दोष जिंकला, ज्याची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती असते आणि ज्याच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या, ते सुख दुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात। ज्या परमपदाला पोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाही आणि स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकत, ना चंद्र, ना अग्नी, न त्याचे माझे परमधाम आहे। या देहात या सनातनात जीवात्मा माझ्यातच आहे, या पिंपळ वृक्षामध्येच आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला 5 इंद्रियांना आकर्षित करतो, म्हणून वारा वासाच्या वस्तूत वास घेऊन स्वतःबरोबर नेतो। तसे देहकांच्या स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो त्या शरीरातून मनासहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो। हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांच्या आश्रयाने विषयाचा उपभोग घेतो। शरीर सोडून जात नाही असता किंवा शरीर राहता किंवा विषयाचे भोग घेता असता किंवा 3 गुणांनी युक्त असता आत्मस्वरूपाला अज्ञानी लोक ओळखत नाही। रजोगुण, तमोगुण, सत्वगुण या तिघी गुणांनी विभक्त झालेले ओळखतात, तर योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या त्या आत्म्याला प्रयत्नानेच तत्वानेच जाणतात। परंतु ज्याने आपला अंतःकरण शुद्ध झालेला आहे, ज्याने आपला अंतःकरण शुद्ध केले नाही आणि असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही आत्मस्वरूपाला जाणत नाही। जो वारंवार कथा श्रवण करतो, चांगल्या चांगल्या कथा ऐकत राहतो, त्याच्याने त्याचा आत्मा पवित्र निर्मळ होऊन जातो आणि तो भगवंताला लवकर भेटतो आणि तो जो बोलेल त्याच्या इच्छा सर्व भगवंत लवकर पूर्ण करतो, कारण तो आत्म्याला आणि परमात्म्याला त्याची भेट होऊन जाते। म्हणून सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते ते तेज चंद्रात आहे आणि जे अग्नीत आहे ते माझेच तेज आहे असे सांगत आहे। असे तू जाण आणि मीच पृथ्वी शिरून आपल्या शक्तीने सर्व भूताने धारण करतो आणि रसरूपी अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतीचे पोषण करतो। मी सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणार आहे। प्राण व अपानाने संयुक्त वैश्वनार अग्निरूप होऊन 4 प्रकारचे अन्न पचवतो। मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलाय। माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान, अपहोन ही होतात। सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे, तसेच वेदांचा कर्ता आणि वेदांना जाणणाराही मीच आहे। या विश्वात नाशवंत आणि अविनाशी असे 2 प्रकारचे पुरुष आहेत, त्यामध्ये सर्व भूतमात्राची शरीरे ही नाशवंत आणि जीवात्मा अविनाशी म्हटला जातो, परंतु या दोन्हीपेक्षा उत्तम पुरुष तर निराळाच आहे, जो 3 लोकात प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करतो। याप्रमाणे तो अविनाशी परमेश्वर आणि आपण परमात्मा
जीवात्मा असा म्हटला जातो, कारण मी नाशवंत जडवर्ग क्षेत्रांपासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षा सुद्धा उत्तम आहे. म्हणून लोकात आणि वेदांतात पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. पुरुषोत्तम नाम माझे हे एक प्रसिद्ध नाव आहे. हे भारता, जो ज्ञानी पुरुष मला अशा प्रकारे तत्व पुरुषोत्तम म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच बसतो, तो मलाच येऊन भेटतो. हे निष्पाप अर्जुना, असे या अतिरहस्यमय गुप्त शास्त्र मी तुला सांगितले आहे. हे तत्वज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान होतो आणि कृतज्ञ होतो आणि सर्व पापांपासून मुक्त होतो. जो कोणी हे माझे अध्याय ऐकतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन जातो आणि मला येऊन मिळतो. तर इथे आपला हा 15वा अध्याय समाप्त झालेला आहे. मध्ये तो आपला इंट्रो पिंपळाच्या वृक्षाचा साक्षीदारमुळे वाढून गेला आहे, नाहीतर आपला एक अध्याय वाढून गेला असता आतापर्यंत. पण ते पण सांगणं जरुरी आहे. काही काही गोष्टी आपल्याला या माहिती पण पाहिजेत, किंवा काही जर असे शब्द निघाले तर ते आठवण राहतं. तर मला असं वाटतं की सांगावं आणि सर्वांना माहिती पाहिजे की शास्त्रांमध्ये काय काय गोष्टी कशा कशा आहेत. त्यामुळे टॉपिक थोडा लॉंग होऊन जातो, त्यामुळे सॉरी या मित्रांनो. कारण की मला तर असं वाटतं की डायरेक्ट बी वाचलं आपण तर मग त्याला बी अर्थ नाही. जर आपण समजून घेऊन काही कथा ऐकल्या तर त्या आपल्या लवकरात लवकर आपल्या डोक्यात राहतात आणि आपण आपल्या मुलाबाळांना पण त्या कथा सांगू शकतात. तर म्हणून या छोट्या छोट्या कहाण्यासुद्धा आपल्याला त्याबरोबर ऐकायच्या आणि मुलांना पण रात्री झोपायच्या वेळेस, आपल्या मुलांना लहान असतील या मोठे मुलं, तर आता कसं माझ्या मुलांवरूनच सांगते, मोठे मुलं तर लहान होते तर मी त्यांना या सर्व कथा सांगत होती, तर त्यांच्या लक्षात आल्या. ते मोठे झाले तर ते त्यांच्या अभ्यासात राहतात. केव्हा केव्हा ऐकतात मुलं, पण केव्हा केव्हा नाही ऐकत. लहान असतील तर सांगायच्या. लहानपणीचे ज्या कथा आपण ऐकतो आणि त्यांना सांगतो ना, ते त्यांच्या लवकर लक्षात राहतं आणि कायमस्वरूपी लक्षात राहतो. तर तुम्हाला याच्यातून काही कथा थोडी पण आठवण राहिली असेल, थोडे 2 शब्द पण त्यांना कानांना श्रवण करून द्यायचं. त्यांचा पण आत्मा पवित्र होतो, त्यांना पण चांगली बुद्धी येते. आणि घरात पण व्हिडिओ स्वयंपाक करता करता पण लावला, देवपूजा करता करता पण लावलं तर आपल्या कानी तर श्रवण होतं. 2 शब्द आपल्या मनाला तर शांत लागतं, आपल्याला झोप शांत येते याच्याने. तर आता आपण अध्याय 16व्याला सुरुवात करणार आहोत. श्री भगवान म्हणाले, भयाचा पूर्ण अभाव, अंतकरणाची पूर्ण निर्मळता, तत्वज्ञानाकरता ध्यानयोगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक दान, इंद्रियाचे दमन, भगवान, देवता आणि गुरुजनांची पूजा, तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचे आचरण, त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचे पठन पाठन, भगवंताच्या नामाचे गुणाचे कीर्तन, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियासह अंतकरणाची सरलता, काया वाचा मनाने कोणालाही कोणत्या प्रकारे दुःख न देणे, यथार्थ व प्रिय भाषा आपल्यावर उपकार करण्यावर न रागवणे, कर्माच्या ठिकाणी कर्तपणाच्या अभिमानाचा त्याग, अंतकरणात चंचलता नसणे, कोणाचीही निंदा वगैरे न करणे, सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी निर्हर्तिक दया, इंद्रियांच्या विषयांचे संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोकविरुद्ध शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणे, तेज, क्षमा, धैर्य, बाह्य, शुद्ध, कुणाविषयी शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे, सर्व हे अर्जुना दैवी संपत्ती घेऊन जन्माला माणसांची लक्षणे आहेत. ही सर्व हे पार्था ढोंग, घमंड, अभिमान, राग, कठोरपणा आणि अज्ञानी सर्व असुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषांची लक्षणे आहेत. दैवी संपदा मुक्तिदायक आणि असुरी संपदा बंधनकारक मानली आहे. म्हणून हे अर्जुना तू शोक करू नकोस, कारण तू दैवी संपदा घेऊन जन्मला आहेस. हे अर्जुना, या जगात मनुष्य समुदाय 2च प्रकारचे आहे, एक दैवी प्रकृतीची आणि दुसरी असुरी प्रकृतीची. त्यापैकी दैवी प्रकृतीची विस्तारपूर्वक सांगितली. आता तो असुरी प्रकृतीच्या मनुष्य समुदायाबद्दलही माझ्याकडून सविस्तर आहे. असुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नाही, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्भाव शुद्धी असत नाही, उत्तम आचरण असत नाही आणि सत्य भाषणही असत नाही. ते असुरी स्वभावाचे मनुष्य असे असतात की जग आश्चर्यरहित, सर्वथा खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झालाय, म्हणून केवळ काम हेच त्यांचे कारण आहे, त्याशिवाय दुसरे काही नाही. या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्याचा स्वभाव नष्ट झाला आहे, त्याची बुद्धी मंद आहे, सर्वांवर अपकार करणे, क्रूर कर्मी करणे, मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात. ते दंभ, मान आणि मनाने युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनाचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकार करून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात. तसेच ते अमरनाथ असंख्य चित्ताचे ओझे घेतलेले विषय भोगण्यात तत्पर
साखर असलेले हाच तो काय आनंद असे मानणारे असतात. शेकडो आशाच्या पाशाने बांधलेले गेलेले मनुष्य काम क्रोधात बुडून जाऊन विषयभोगासाठी अनयाने द्रव्याही पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात. ते विचार करतात की मी आज हे मिळवलेले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन. माझ्याजवळ ते इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल. या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूंना मी मारीन. मी ईश्वर आहे, ऐश्वर्य भोगणारा आहे, मी सर्व सिद्धींना युक्त आहे आणि बलवान तसा सुखी आहे. मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे. माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी यज्ञ करीन, दाने देईन, मजेत राहीन. अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले, अनेक प्रकारनी भ्रांत चित्त झालेले, मोहाच्या जाळात अडकलेले आणि विषयभोगात अत्यंत आसक्त असे असुरी लोक महा अपवित्र नरकात पडतात. ते स्वतःला श्रेष्ठ मानणारे घमंडीखोर लोक धन आणि मान यांच्यात मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञाने पखंडीपणाने शास्त्रविधीन यज्ञ करतात. ते अहंकार, बळ, घमंडे, कामना, क्रोधाधिकाच्या आहारी गेलेले, दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या इतराच्या शरीरात असलेल्या मज अंतर्यांचा द्वेष करणारे असतात. त्या द्वेष करणाऱ्या पापी क्रूर कर्माच्या नराधमानाने मी संसारात वारंवार असुरी योनीतच टाकतो. हे अर्जुना, ते मूळ मला प्राप्त न होता जन्मोजन्मी असुरी योनीतच जन्म घेतात, कारण ते मला भजत नाही, कधी काही कार्य चांगले करत नाही, कोणी दारी आलेल्याला त्याला दान धर्म देत नाही, कधी पुराण शास्त्रे कथा कधी ऐकत नाही, तर ते असे लोक नरकांमध्ये नरधमांना संसारात वारंवार असुरी योनीतच जन्म घेतात. जे कोणी शास्त्र पुराणांच्या कथा ऐकत राहतात तर त्यांना चांगल्या राजाच्या घरी जन्म मिळतो आणि त्यांना कधीही त्रास होत नाही. त्यांच्या घरी 7 जन्माची दारिद्र्यता तर दूर करतो आणि त्यांच्या घरी घर धन धान्याने भरलेले असतात, कारण त्या माझ्या नावाच्या कथा श्रवण करत असतात. म्हणून मी त्यांना सर्व प्रकारच्या सुखभोग उपलब्ध करून देतो. आणि जो कोणी मला भजत नाही ते वारंवार असुरीमध्येच जन्म घेतात, उलट त्याहून अति नीच गतीला प्राप्त होतात, अर्थात घोर नरकात मनवंतर नरकांमध्ये पडतात आणि ह्या कुंडमधून त्या कुंडमध्ये नरकांमध्ये जातात. जो कधी काही कार्य करत नाही, जो कधी काही दाने करत नाही, जो कधी श्रवण कथन करत नाही, कधी पुराणे ऐकत नाही, अशा घोर नरकांमध्ये पडून काम क्रोध लोभ या 3 प्रकारची नरकाची द्वारे त्याच्याकरता हमेशा उघडी राहतात, कारण त्याने कधी काही चांगले कामच केले नाही. आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत, म्हणून त्या तिहींचा त्याग करावा लागतो. हे अर्जुन, या 3 नरकांच्या द्वारापासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो आणि परमगतीला प्राप्त होतो, चांगल्या राजांच्या घरी चांगल्या जन्मांमध्ये येतो आणि अर्थात मला येऊन मिळतो. साक्षात वैकुंठ लोकची प्राप्ती होते, गोलोकची प्राप्ती होते. जो मनुष्य शास्त्रांचे नियम सोडून स्वतःच्या मनाने वाटेल तसा वागतो त्याला सिद्धी कधीच मिळत नाही, त्याच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाही, परमगती कधी मिळत नाही, तो सुखही कधी भेटू शकत नाही. म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य याची व्यवस्था लावण्यास शास्त्रच प्रमाण आहे. म्हणून शास्त्राची पुराणे ऐकली पाहिजे असे जाणून शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे. तर अशा या श्रीमद भागवत गीताच्या 16व्या अध्यायात मी तुम्हाला हे कथन करून दिलं आहे मित्रांनो. तर इथे आपला 16वा अध्याय समाप्त झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः कमेंट्समध्ये करा, नाहीतर गावाचं नाव करा. जय श्री महाकाल.